संगमनेर तालुक्यातील वनकुटे हे गाव कायमच दुष्काळाच्या छायेत असते। त्यामुळे या उन्हाळ्यात गावाचा पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। या गावची लोकसंख्या 1500च्या वर आहे, तर जनावरांची संख्या 3500च्या आसपास आहे। वनकुटे गावासह नंदाळे पठार, पाबळ पठार यासह आदी वाड्या वस्त्यांना 4 दिवसातून पाण्याचा टँकर येतो, तेही फक्त माणसांच्याच पिण्याचे पाणी। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा हिशोबच शासनाने धरलेला नाही। 26 जानेवारीला ग्रामसभेचा ठराव घेऊन संगमनेर पंचायत समितीला प्रस्तावही पाठवण्यात आला होता, मात्र त्यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। स्वातंत्र्याच्या 70 नंतरही पठार भागातील या वाड्या वस्त्यांवरील आदिवासी महिलांना पहाटे उठून 1.5 किलोमीटर डोंगर उतरावा लागतो, त्यानंतर 2-3 हंडे घेऊन पुन्हा तो डोंगर चढावा लागतो आणि त्यानंतर कामाला जावे लागते। अशी भीषण परिस्थिती या भागामध्ये आहे। माझं नाव सुंदरबाई बळवंत गायकवाड आहे। मी दर दिवस कामाला जाते, पण ह्या गावात टँकर येतो पण पाणी पुरत नाही जिथं रवान करता। पण पाणी आम्हाला अजून जास्तच पाहिजे याच्यातून, पण मग त्याच्यातून चारा पण नाही आहे गावामध्ये। मग त्या गावात चारा नसल्यामुळे आम्ही वरतूरला जातो, तर 6 गाड्या होत्या या गावातून। त्या गावात काम नसल्यामुळे लोकांना सकाळी 8 वाजताच निघावं लागतं या गावातून, तर तिथं जाता तर 10:30 होत्यात। मग तिथं गेल्यानंतर आम्ही दिवसभर कष्ट करतो आणि संध्याकाळी आम्ही 5:30 तिथून सुटतो। सुटल्यानंतर मग आम्हाला घरी यायला जवळजवळ 7 ते 8 वाजतात। मग तिथून पुढं आम्ही किती काय स्वयंपाक करावा, किती काय करावा, मग आम्ही तिथून पुढं स्वयंपाक करून तुमच्याकडून सकाळी उठून पाणी आणावं लागते। आम्हाला 1 किलोमीटरवर पाणी आणावं लागते, ते आम्हाला पुरू शकत नाही पाणी। आम्हाला सकाळी उठून कामाला जायला लागतं ना, म्हणून चारा विरा काहीच पुरत नाही। म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गोपालकांनी विकत आणलेला चारा देखील आता संपून गेलाय। त्यामुळे शासनाने जनावरांच्या पिण्यासाठी वाढीव पाणी आणि चारा छावणी सुरू करावी, त्याचप्रमाणे रोजगार हमीची बंद पडलेली कामे सुरू करावीत, अशी मागणी माजी सरपंच सुरेश हंडे, वसंत ससाने, सयाजी शेळके, भाऊ हंडे, तुळशीराम रंदे, विठ्ठल पवार आदींसह ग्रामस्थांनी केली आहे। हंडे, माजी सरपंच वनकुटे। आम्ही गावामध्ये 26 जानेवारी ग्रामसभेमध्ये ठराव केले, चारा टंचाई, पाणी टंचाई। पाण्याची टंचाई दर दिवस गावामध्ये 2 पाण्याच्या खेपा येतात, परंतु त्या सर्व गावाला पाणी पुरत नाही। इथून मागचा काळ वेगळा होता, आता एकदम दुष्काळ असल्यामुळे कुठल्याही गावातल्या विहिरीला पाणी नाही आणि ते पाणी आज मितीला वाड्या वस्त्या, गावठाण यांना ते पुरत नाही। लोकांना 4-4 दिवसानंतर आंघोळीला पाणी मिळतंय। एवढी भयानक बिकट परिस्थिती वनकुटेची असून चारांना जनावरांसाठी चारा नाही। वारंवार मागण्या करून छावणीची मागणी केली, परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। रोजगार हमीचं काम चालू होतं, ते एक रस्ता शेल्फवर नसल्यामुळं ते काम बंद झालं। आज लोक सर्व ओतूरला जात आहेत, 400 लोक ओतूरला कामासाठी जात आहेत, मजुरी मिळत नाही। बरं, अधिक लोकांचे पगार 2 महिने काम करून 2च पगार जमा झालेत। सर्व पैशाची चणचण लोकांना आहे, परंतु कुठल्याही शासनामार्फत परिस्थितीत लोकांना मिळत नाही। तसेच चाऱ्यासाठी वारंवार मागणी करून आज लोक जनावरांना लिंबाचा पाला घालून राहिलेत काय, आणि लोक जनावर यांना विकायची परिस्थिती आली, लोकांवरती वेळ आली, तरी शासनाने मागण्यांची दखल घेऊन चारा छावणी किंवा जनावरांसाठी पाणी पण आणि चारा छावणी तरी लवकर चालू करावी किंवा चारा तरी उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी सर्व ग्रामस्थांमार्फत आम्ही विनंती करतो। माझं नाव हेमाजीराबाजी आंटे, मी माजी सरपंच आहे। आमच्या गावात चालू वर्षी अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे का पाणी नाही, जनावरांना चारा नाही, मजुरांसाठी रोजगार उपलब्ध नाही। मजुरांसाठी रोजगार हमीची कामे चालू होती, परंतु शासनाच्या काही नियमामुळं किंवा काही अडचणीमुळं ते काम एकदम बंद झाले। आज ते 400 ते 500 मजूर जुन्नर पट्ट्यामध्ये कांदकाड किंवा इतर कामासाठी परगावी जात आहे। तरी आमच्या गावात चालू वर्षी एवढी भयानक परिस्थिती आहे का आमच्या गावामध्ये पिण्याचं पाणी नाही, चारा नाही, मजुरांना काम नाही,
त्यामुळे ग्रामस्थ एकदम त्रस्त झालेले आहेत. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.